बीड तालुक्यातील चाकरवाडी येथील नारळ विक्री करणाऱ्या महिलांनीच नारळानेच तुंबळ हाणामारी केल्याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। बीड तालुक्यातील चाकरवाडी येथे काल श्रावणी सोमवारी निमित्त नारळ विक्री सुरू होती आणि दुपारनंतर काही महिलांनी एकमेकींना नारळानेच बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। यामध्ये 4 महिला आणि 1 पुरुष जखमी झाला असून त्यांच्यावर नेकनोर येथील रुग्णालयात उपचार करण्यात आलेत। या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झालाय। या प्रकरणी नेकनोर पोलीस स्टेशन मध्ये उर्मिला आनवणे आणि वृंदावनी जाधव यांच्या फिर्यादीवरून एकमेकांच्या विरोधात एकूण 8 आरोपींच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास नेकनोर पोलीस करत आहेत। आज दुपारी ज्यावेळेस आमचे घरचे तिथं पेढे नारळ विकत होते, समोरचे पण पेढे नारळ विकत आहेत, तर तिथं गेल्यानंतर बघितलं तुम्ही गाडे हे लावलेले होते चौकट। मग आमचा बी गाडा लावलेला होता साईडला। तिथं ती समोरची मुलगी म्हणली ही आमची जागा आहे, इथं लावू नको। तर घरची तिला म्हणले किंवा तुझ्या नावची का, ही देवस्थानाची जागा आहे, तर इथं लावल्यामुळं तू कोण आम्हाला काढ म्हणणारी। मग त्याच्या कारणास्तव त्यांना जुन्या वादाच्या कुरापती काढून ह्याच्या अगोदर बी आपण त्यांच्या NCR दाखल केलेला होता की माझ्या मुलाला जीव मारी। ह्याच्या अगोदर बी आम्हाला घरात शिरून हाणमार केली त्यांना 2-4 जणांना, आणि त्याच्या कारणास्तव ह्यांना आम्हाला इथं मंदिरापाशी हाण मारायला चालू केलं डायरेक्ट नारळानं। ह्यानं भांडणं हे झाल्याच्या नंतर माझ्या मालकिनीला मारलं, मला पण नारळ मारले डोक्यात। मी व्हिडिओ हे बनवले। पोलीस कर्मचारी ते पण होते तिथं, कशाला भांडणं करायला लागले, कशाला। त्या पुरीला समजून सांगत होते पण ते काय ऐकत नव्हत्या। कुणाला बी भीर नारळ फेकता मारत होते। माझ्याकडे व्हिडिओ पण आहेत। ते झाल्याच्या नंतर मग मी नेकनोरला मग बायकोन आम्ही गेलो, पोलीस केस हे केली, दवाखान्यात पण दाखवलं, तर NCR दाखल केलाय आम्ही। काय नाही की त्यांना इथून मागं पण आम्हाला भरपूर त्रास दिलाय। जमिनीच्या वादातून ते आम्हाला त्रास देतात, आणि ते बाया माणसं अंगाव घालतात, त्यांचे गडी माणसं पाठीमागे थांबतात आणि बायाला अंगाव घालतात पुढं। लेकरा बाळाला मारण्याची धमकी देतात। आमच्या मंदिरासमोर गाड्या लावताना त्यांचे 10 गाड्या आहेत, आमचा 1 गाडा होता। आम्ही बाहेरगावचे आहेत, प्रॉपर्टी हिताले नाहीत म्हणून चाकूने वार करायला गेला। भगवान गहिरनाथ आणून ह्यांनी चाकूने वार करायला गेला तर माझ्या तोंडाला वार लागले, 3 टाके पडले त्या। माझ्या मुलीला पण मारले, माझ्या मुलीला 5 टाके पडले त्या। त्यांचे 10 गाड्या तिथं आहेत। नारळ पेढ्यावाल्याचं काहीतरी नियोजन लावायला पाहिजे, मंदिरात 10 रुपये दान टाकायला पाहिजे, नाहीतर एखादा माणूस जीवच मारायची धमकी देते। ते भगवान गहिरनाथ आणवणे हे म्हणतात माझ्याकडे माणसं लय मोठे आहेत, 10 गाड्यात माझ्या इथे ऐकायला, मी जीवच मारून टाकेन तुम्हाला। तुमचं घर बाहेरगावचं आहे, प्रॉपर्टी तुमची उठून लावणार आहे, घर उठून लावणार आहे म्हणते ते मला। पोलीस तक्रार कंप्लीट द्यायला जायचंय आम्हाला। आणखीन आम्ही इथं हॉस्पिटलला आलो होतो, इथं लागलंय, मार लागलाय म्हणून आम्हाला इकडं आणलंय, अँब्युलन्सनं आणलंय आम्हाला। अँब्युलन्सनं आणूपर्यंत इतकं मारलंय त्यांनी, आडवं पडस तर आमचे एक माणसाचं असं आडवं पाडलंय, रक्त भंगुळ केले, डोके फोडले त्या। तर न्याय कसं नाही, तुम्ही न्याय कसं देण्यात आम्हाला? ज्या ठिकाणी मारलं तिथे पोलीस कर्मचारी होते, त्यांनी काय धराधरी नाही केली तुम्हाला अडवताना? अँब्युलन्स बोलवली त्यांनी, धराधरी केली, अँब्युलन्स बोलवली, म्हणले 100